साई 12वा खेळाडू देखील पाठवा. टीम साई टीम आपला 12th मॅन पाठवा. गावदेवी साई आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. टीम गावदेवी साई. साई टीम या. बॅटर कोण गेले? संकेत मोकल आणि संदेश गावंड. बॉलर मीत पाटील. सिद्धारेश्वर चषक 2025 मधील ए पूल आणि ए पूलचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. विश्वी आणि गावदेवी साई एक दोघांना फाईट करताना दिसेल. टॉस जिंकला विश्वी संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. आणि संकेत मोकल आणि संदेश गावंड ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक संकेत, नॉन स्ट्राईक वरती संदेश गावंड आणि बॉलिंग जर पाहायला गेला तर मीत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. नगरपालिका एंड कडून ऑन स्ट्राईक संकेत. मीत आलेत. 4 षटकांची लढत. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिट. मॅचला सुरुवात. पहिला बॉल मीत पाटील. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आपण पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप फेकलेला बॉल कव्हरच्या वरून मारायचा होता. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप कव्हर आहेत संकेत यांच्यासाठी. त्या क्षेत्रात जर पाहायला गेला तर हा बॉल मारायचा होता. आणि तदनंतर पाहतोय एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. फाईन लेग पाहतोय, स्क्वेअर लेग पाहतोय. मिड ऑन मिड ऑफ असेल, थर्ड मॅन असेल, पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट. यावेळी लाफ्ट केलाय बॉल हवेमध्ये. हवेशी वार्तालाप करतोय आणि गॅप शॉट सिलेक्शन मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. येथील धावा 4 चौकार. 4 धावांनी संकेत मोकल आपल्या गावदेवी साई संघाला सुरुवात करून देत असताना धावसंकेत 4नी या धावफलकावरती 4 धावा लावल्यात. आणि इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर टीम गावदेवी साई संघाच्या धावफलकाला सुरुवात संकेत मोकल यांच्या बॅट मधून आलेल्या 4 धावा. ऑन ड्राईव्हचा हा फटका आपण पाहिला. आणि आता पुन्हा एकदा डीप कव्हरला मैदानाच्या आतमध्ये आणले 38 सर्कलला. आणि जर पाहायला गेला जे मिड विकेटला होते त्यांना आता काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. फुल टॉस आणि त्याच्यावरती प्रहार केला जातोय आणि बॉल जातोय सरळ स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. दिमागदार षटकार संकेत मोकल यांच्या बॅट मधून पाहतोय. संकेत मोकल या मैदानावरती ज्या वेळीला आलेल्या आहेत खेळ करण्यासाठी त्या वेळी संकेत मोकल यांना या एंड वरून खेळ करत असताना पाहिलंय. त्या वेळी मोठमोठे फटके. हे जे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन आहे त्या पॅव्हिलियन मध्ये किंबहुना त्या पॅव्हिलियनच्या बाहेर देखील मार्केटमध्ये त्यांना मारताना आपण पाहिलंय. परंतु अशातच जर पाहायला गेला तर बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. आणि या बॉलवर देखील संकेत मोकल आपल्या संघासाठी अर्थातच गावदेवी साई संघासाठी या 4 धावा जमा करतायत. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. पहिले षटक 4 बॉल डिलिव्हर झाले. 14 धावा विदाउट लॉस आपण पाहतोय तो टीम गावदेवी साई. टॉस हारल्यानंतर प्रथमतः वाट्याला फलंदाजी आली आणि संकेत मोकल येता क्षणी 4 बॉल आणि 14 आतापर्यंत आपण खेळ करत असताना पाहतोय. आणखी एक मोठा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. येथील धावा 6. पहिल्याच 5 बॉल मध्ये 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मीत पाटील बॉलिंग करत असताना कुठेतरी या बॉलिंग लाईन वरती बदल करणं गरजेचं असणार आहे.
पेस व्हॅरिएशन कदाचित केलं तर बॉलिंग मध्ये संकेत मोकल यांच्या अगेन्स्ट कारगर साबित होऊ शकतो, परंतु ज्या पद्धतीने पहिल्याच षटकात पॉवर प्ले मध्ये आक्रमक अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करत असताना यावेळी टॅप करायचा होता. बॅटची इनसाइड एज लागली. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल फीड केला जातोय. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहतोय 6 बॉल आणि 20 धावा संकेत मोकल यांच्या बॅट मधून. नॉन स्ट्राईक वरती आतापर्यंत जर पाहायला गेला तर संदेश गावंड हे होते आणि आता प्रथमतःच या मॅच मध्ये ऑन स्ट्राईक असणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये जिथं धावा रोखणं गरजेचं असणार आहे. ही जी पार्टनरशिप बिल्डअप झाली ही पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं असणार आहे आणि यासाठी दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्क वरती टीम विश्वी संघ इन्व्हाइट करतोय. समर्थ कडू. समर्थ कडू ती लेजंड समर्थ कडू दी लेजंड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट लेजंड ऑफ विश्वी समर्थ कडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसणार आहेत. कित्येक वर्ष समर्थ कडू यांनी आज विश्वी गावाचं नेतृत्व केलंय. किंबहुना उरण तालुक्याचं नेतृत्व असेल, रायगड जिल्ह्याचं नेतृत्व असेल. समर्थ कडू आलेत आणि समर्थ कडू यांच्यावरती पहिलाच बॉल संदेश गावंड यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार षटकार. नॉन पॉवर प्लेचं हे रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये आता 5 क्षेत्ररक्षक असतील. समर्थ कडू एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि आज कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन आज या विश्वी गावाचं नेतृत्व करत असताना समर्थ कडू गोलंदाजी करतायत. आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव पाहायला मिळतोय, कारण आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना एक अँगल तयार झाला आणि त्या अँगलनं जर पाहायला गेला तर षटकार पाहायला मिळाला. यावेळी थ्रू द अँगल काढायचा होता. कव्हरला भेदण्याचा प्रयत्न पाहिला तो संदेश गावंड यांचा आणि अशातच जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या समर्थ कडू यांच्या अगेन्स्ट टीम गावदेवी साई. पहिल्या षटकात आपण तडाखा पाहिला होता तो संकेत मोकल यांचा. दुसऱ्या षटकात आपण पाहतोय खेळ संदेश गावंड यांचा. आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत. 8 धावा संदेश गावंड. पुन्हा एकदा राऊंड विकेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल खेळून काढलाय. मिडॉनला फिल्डर तैनात होते. बॉल फील्ड केला जातोय. क्रिकेटमधील सर्वात सेफ एरिया म्हणून बॉलरच्या डोक्यावरून शॉट मारला जातो. त्याच एरियामध्ये हा शॉट डिलिव्हर आणि खेळण्याचा प्रयत्न पाहिला. थोडासा बदलाव. पुन्हा एकदा फील्ड चेंज केलं जातंय. जे थर्ड मॅन मध्ये होते त्यांना आता गलीमध्ये आणलं गेले आणि गलीमधून क्षेत्ररक्षण काढून थर्ड मॅन मध्ये आणलं गेलंय. थोडा जवळ फ्लाय स्लिप ठेवण्याचा प्रयत्न आणि तसाच बॉल स्विंग केला जातोय. लेग ब्रेक करत असताना समर्थ कडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार खाला, त्यानंतर डबल, एक सिंगल आणि आता ऑन स्ट्राईक आपण पाहतोय संकेत मोकल. इनसाइड आउटचा फटका. बॉल हवेत आहे. व्हॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसेल आणि 2 धावांनी धावसंख्येत बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे पहिल्या दुसऱ्या षटकातील समर्थ कडू. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका मारायचा प्रयत्न केला, परंतु फटका मारत असताना फटका मात्र फसला गेला आणि कव्हरच्या हातामध्ये झेल आणि संपतोय संकेत मोकल यांचा खेळ. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 31 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 1 विकेट. आता तर शेवटच्या बॉलवरती संकेत मोकल मैदानाच्या बाहेर येताना दिसतात. न्यू बॅटर प्रतीक
प्रतीक मोकल. प्रतीक मोकल नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतीक मोकल गोलंदाज. बॉलर तिसऱ्या षटकात विश्वी संघ ऋषी कडू यांचा वापर करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऋषी कडू येता क्षणी बॅटचा एज लागला होता परंतु चुका झाल्या. पहिल्यांदा झेल सुटला तदनंतर रनआउटची संधी उपलब्ध झाली होती. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न समर्थ कडू यांनी केला जरूर परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. परिणामी स्ट्राईक रोटेट झाली आणि आता ऋषी कडू पहिल्याच बॉल वरती सिंगल घेतली आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण प्रतीक मोकल यांना आपण पाहू शकतोय. प्रतीक मोकल माफी असावी. स्ट्राईक एंड वरती संदेश गावंड होते. प्रतीक मोकल पहिल्यांदाच ऑन स्ट्राईक असणार आहेत. ऋषी कडू तिसऱ्या षटकामध्ये यावेळी सरळ बॉल जातोय मार्केटमध्ये 6 धावांसाठी षटकार. स्लॉग हिट पाहायला मिळाला. एका पायऱ्यावरती आपला बॉडी बॅलन्स ठेवला आणि फॉलिंग स्वीप मारत हा बॉल सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. काही फटका पाहायला मिळाला प्रतीक मोकल यांच्या बॅट मधून. पंच डिसिजन काय? षटकार. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलच्या मदतीनं एक धाव ऍड. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप पाहतोय परंतु यावेळी फिल्डर आहेत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. अडसर दूर होऊ शकला नाही. परिणामी विकेट पडतोय आणि प्रतीक मोकल मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. एक षटकार त्यांच्या बॅट मधून मैदानाच्या बाहेर जाताना दिसला होता आणि आता पाहायला गेला तर धावफलकाचा विचार करतोय. तर धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक 39 झाले. 39 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला टीम गावदेवी साई ने बॅटर प्रशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर होताना पाहतोय. प्रशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऋषी कडू तिसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना
पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येता क्षणी प्रशांत मोकल यांच्या बॅट मधून आलेल्या या 6 धावा पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये अक्षरशः षटकार पाहायला मिळत आहेत. ते गावदेवी साई संघाच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज येतोय, जो फलंदाज येतोय तो फलंदाज बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याच्या उद्देशानं मैदानाच्या बाहेरून सेट होऊन येतोय आणि मैदानाच्या बाहेर बॉल पाठवण्यात यशस्वी देखील होताना दिसतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रात मारायचा होता, परंतु स्लोवर बॉल पाहायला मिळाला आणि अशातच पाहायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक असताना धावपळकावरती धावा पाहतोय. त्या तब्बल 45 धावा सध्याच्या घडीला टीम गावदेवी साई हा संघ. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 15च्या सरासरीने आता 45 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या टीम गावदेवी साई संघ. उर्वरित 6 बॉलचा खेळ शेवटचा स्लॉग षटक शिल्लक असणार आहे. आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जातो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण कालच्या दिवसात देखील आपण 52-56 धावा या टुर्नामेंटचा हायस्ट स्कोर आपण पाहिला होता आणि आज जास्तीच्या धावा आपण पाहिल्या नाही. मागच्या मॅच मध्ये जरूर 46 धावा बनवल्या होत्या रामवाडी संघानं आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 45 धावा टीम गावदेवी साई संघानं विश्वी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना धावपळकावरती लावल्यात. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलात तर सलामीसाठी आलेले संदेश गावंड मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. त्यांना साथ देत असताना प्रशांत मोकल यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता आणि दुसऱ्या बाजूनं संदेश गावंड सिद्धार्थ पाटील शेवटच्या षटकात. सिद्धार्थ पाटील आलेत. लास्ट ओव्हर स्लॉग षटक शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधील टीम विश्वी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पुन्हा एकदा त्याच्यावरती पुल केला जातोय सक्सेसफुल. येथील धावा 6. षटकार आला. षटकारानं सुरुवात करत असताना शेवटच्या षटकाची टीम गावदेवी साई संघासाठी संदेश गावंड यांना आपण पाहतोय. धावसंख्येत 6 भर 51 धावा धावपळकावरती लागल्यात. आजच्या दिवसातील देखील उच्चांक लागलाय आणि कदाचित या स्पर्धेतील देखील उच्चांक आज गावदेवी साई आपल्या नावावरती करताना दिसेल. पुन्हा एकदा 38 सर्कलला क्लिअर केलाय. थ्रू द गॅप बॉल जातोय. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या अतिवेगानं आणि संदेश गावंड जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त बॉल स्ट्राईक एवंडवरती राहण्याचा प्रयत्न करतील. संदेश गावंड यांच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीने फटके आतापर्यंत जर पाहायला गेला तर पाहायला मिळालेत. आतापर्यंत 2 षटकार संदेश गावंड यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक फलंदाजानं षटकार मारलेत. संकेत मोकल यांच्या बॅट मधून 2 षटकार, प्रशांत मोकल यांच्या बॅट मधून 1 षटकार, प्रतीक मोकल यांच्या बॅट मधून 1 षटकार. प्रत्येक फलंदाजानं षटकार मारलाय आज या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल त्याला मग जर पाहायला गेला तर लॉंगॉनच्या वरून मारायचा प्रयत्न होता, परंतु थोडा बॉल स्विंग झाला आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर समर्थ कडू यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पॅव्हिलियन मध्ये पाठवून दिलाय. 6 धावांसाठी आणखी एक मेगा षटकार. 6 धावा अक्षरशः तोडफोड करत असताना आज संदेश गावंड पाहतोय. संकेत मोकल जेवढे विस्फोटक होते तेवढेच विस्फोटक हे सलामीवीर आपण पाहतोय. ॲज ओपनर म्हणून टीम गावदेवी साई संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि आता शेवटच्या षटकामध्ये देखील तशाच पद्धतीने फलंदाजी पहिल्या षटकात संकेत मोकल यांनी केली आणि आता शेवटच्या षटकात संदेश गावंड. आतापर्यंत 4 बॉल आणि या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा. वाईड बॉल येतोय. वाईड बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये आणखी 1 धाव ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या 60 धावा धावपलकावरती लागल्या.
आणखी एक मोठा फटका जाईल का? प्रयत्न चांगले होते, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपुरे पडले आणि बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय संदेश गावडेच्या बॅट मधून आणखी एक वेगळा षटकार. 6 धावा. 6666 या स्पर्धेतील श्री धारेश्वर चषक 2025 मधील आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या गावदेवी साई नाव आपल्या नावावरती केले. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल देखील मैदानाच्या बाहेर. षटकार. 72 72 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात गावदेवी साई संघानं. टॉस हारल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली आणि फलंदाजी वाट्याला आल्यानंतर जर पाहायला गेला तर मैदानामध्ये प्रथमतः आग लावली होती संकेत मोकल यांनी पहिल्या 6 बॉलमध्ये 20 धावा आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर संदेश गावंड काय फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 10 बॉल आणि 36 धावा त्यांच्या बॅटमधून. प्रतीक मोकल 1 षटकार 2 बॉल 6 धावा. त्यानंतर प्रशांत मोकल 1 षटकार 3 बॉल 6 धावा. अशा तब्बल 72 धावा पहिल्या 4 षटकामध्ये पाहायला मिळाल्या गावदेवी साई. 24 बॉल आणि 73 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय. 24 बॉल आणि 73 धावा. चला साई संघ लगेचच मैदानामध्ये आपण एंटर व्हायचं आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम साई. रिप्लेस झालाय ना. .73 रिक्वायर्ड असणार आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. टीम विश्वी. तन्मय पाटील आणि समर्थ कडू. तन्मय पाटील आणि समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 73 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. चला साई संघ फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. टीम साई. 24 बॉल 73 काय फटकेबाजी पाहायला मिळाली. संकेत मोकल 22. संदेश गावंड 36. प्रतीक मोकल 6. प्रशांत मोकल 6 आणि तब्बल 72 धावा. स्कोर कार्ड होते आपण पाहिल्या पहिल्या सत्रात. आता दुसऱ्या सत्रात उत्तर तन्मय पाटील आणि समर्थ कडू धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
सन्मान्य चंद्रकांतजी पाटील डोलवी यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला साई संघ मॅच चालू करून घ्या. टीम साई निखिल मोकल पहिल्या षटकात निखिल मोकल यांचा वापर केला जातोय. साई संघाच्या माध्यमातून नगरपालिका एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसतील. समर्थ कडू आणि तन्मय पाटील लेफ्ट हँडेड बॅटर. समर्थ कडू आणि नॉन स्ट्राईक एंड वरती तन्मय पाटील. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय काउ कॉर्नर रिजन मध्ये एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक. तदनंतर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक समर्थ कडू यांच्यासाठी. मिडॉन असेल, स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, शॉर्ट थर्ड असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, कव्हर पॉइंट असेल. मॅचला सुरुवात. निखिल पहिलाच बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अति वेगानं जर पाहायला गेलात ना तर आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल शरीरापासून दूर. समर्थ कडू यांना शफल होऊन मारणं गरजेचं होतं आणि तशाच प्रकारे त्यांना करायस भाग पाडलं गेलं कारण पॉवर प्लेचं षटक आहेत आणि निखिल यांना देखील माहिती आहे, साई संघाला देखील माहिती आहे जर आपण विकेटच्या लाईन मध्ये बॉल फेकतोय तर समर्थ कडू बॉल मैदानाच्या बाहेर फेकून देतील. पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपण पाहतोय. सेम लाईन लेंथ, सेम डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली ती निखिल यांच्या माध्यमातून. लागोपाठचे दोन बॉल आणि दोन्ही बॉल आतापर्यंत डॉट बॉल फेकलेत. 73 धावा मोठं टार्गेट. लेफ्ट हँडेड बॉलर. आणखी एक डॉट बॉल येतोय लागोपाठचे. तिन्ही डॉट बॉल आपण पाहतोय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाजी करत असताना समर्थ कडू आणि गोलंदाजी करत असताना निखिल. गावदेवी साई आणि विश्वी अशी ही लढत. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. येथील धावा 4 चौकार. समर्थ कडू यांच्या बॅट मधून निघालेल्या या 4 धावा आपण पाहिल्या. चार धावा पाहायला मिळाल्या चौथ्या बॉल वरती. अशाच प्रकारच्या धावा अपेक्षित असणार आहेत टीम विश्वी संघाला. पुन्हा एकदा यावेळी स्क्वेअर कट करत असताना बॉल जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल करतोय. रेस लागली होती बॉल आणि फील्ड मध्ये आणि अशातच जर पाहायला गेला तर बॉल फील्ड केला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये फेकतील. तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 6च्या घरात. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर पहिल्या षटकात आलेले पहिले 3 डॉट बॉल कुठेतरी प्रेशर क्रिएट करत असताना आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर आस्किंग रेट बराचसा आता वाढत असताना दिसतोय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे ते पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत असताना बॉल जात आहे बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करता धावफलकावरती धावा पाहतोय ते 8 विदाउट लॉस. 8 धावा टीम विश्वी. आठ धावा झाल्यात. समर्थ कडू 6 बॉल फेस केले. 8 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 1 चौकार आणि 2 डबल. 18 बॉल आणि तब्बल 65 धावा. 65 रिक्वायर्ड इन 18. 18-65 समीकरण इक्वेशन असणार आहे आणि तन्मय पाटील पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती असणार आहेत या मॅच मध्ये आणि गोलंदाज म्हणून वापरला जातोय तो प्रतीक मोकल. प्रतीक मोकल यांचा वापर केला जाईल या मॅच मध्ये.
8 धावा 65 आणखी रिक्वायर्ड असणार आहेत या मॅचला विन करण्यासाठी. प्रतीक मुघल आलेत. अठरा बॉल 65 धावा. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती चैतन्य. ओव्हर द विकेट बॉलर बॅक ड्राईव्ह हा शॉट पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आउट द ऑफ स्टंप. या एंड वरून जर पाहायला गेला तर चैतन्य पाटील थोडा फुटवर्क केला बॉलच्या मेरिट वरती जर जाऊन खेळले तर तन्मय आपल्या संघासाठी धावा जमा करू शकतात, जे काम गावदेवी साई संघाच्या फलंदाजांनी केलं. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा देखना फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. येथील धावा 4 चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसतोय, परंतु धावा जास्त असल्या कारणानं गावदेवी साई संघावरती दडपण येताना दिसत नाही आहेत. कोणत्याही प्रकारचा फ्रस्ट्रेशन, कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती फिल्डिंग करताना दिसत नाही आहे. कारण 73 धावांचा डोंगर त्यांनी उभा केलाय आज वेश्वी या संघासमोर आणि या 2 दिवसातील सर्वोच्च धावसंख्या देखील त्यांनी आपल्या नावावरती केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. बॉल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. एका धावेने स्कोर कार्ड वधारताना दिसेल. जास्तीचा फरक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत नाहीये. एक धाव ऍड झाली आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 13, जिथं 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. राऊंड विकेट समर्थ यांच्यासाठी. समर्थ गड यांच्यासाठी राऊंड विकेट. 13 धावा. स्विच करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील आहे. अपील मध्ये जोश जास्त दिसतो, आत्मविश्वास कमी. परिणामी पंच देखील आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. राजेश पाटील पंचमॅन फ्रॉम खारपाले. कालच्या दिवसात देखील पंच म्हणून कामगिरी पार पाडली. आज देखील अवेलेबल आहेत. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 13 धावा. पुढचा बॉल यावेळी पुल करायचा होता. पुल सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. षटकातील शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि या षटकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 2 चौकार म्हणजे 9 धावा आतापर्यंत पहिल्या 5 बॉल मध्ये आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 17 धावा टीम वेश्वी संघ स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 73 धावांचा चेस करतोय टीम वेश्वी. अफलातून केलेली फलंदाजी पहिल्या सत्रात. हा खराब बॉल आहे. वाईट बॉल. वाईट बॉलच्या या 2 धावा. धावसंख्येत 2 बदलाव. वाईटच्या 2 धावा आपण पाहतोय. एकोणीस धावा. 73 टार्गेट आपण पाहतोय 4 षटकांमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा चैतन्य असणार आहेत ऑन स्ट्राईक. माफी असावी. तन्मय. स्लोवर बॉल इनसाइड आउट मारायचा होता. वाईडिश लॉंग ऑफ आहेत. डाऊन द बॉल फिल्डर पाहायला मिळाले आणि इथून जर पाहायला गेला तर तन्मय मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील आणि अशातच जर पाहायला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल जर पाहायला गेलात ना तर 27 रनाच्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या त्या 54 धावा. आणि या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतो. नेट नंबर 3
रोहित प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 विश्वी संघाच्या माध्यमातून आणि ॲज अ बॉलर म्हणून तिसरा गोलंदाज टीम साई संघ वापरतोय. रोहित यांचा वापर 27.00 आस्किंग रेट पाहतोय. आस्किंग रेट आता जर पाहायला गेला तर बराचसा हा मॅच दूर जाताना दिसतोय, जिथं 73 धावा, मग संकेत मोकल यांच्या 22 धावा असतील, संदेश गावंड यांच्या 36 धावा आणि प्रतीक आणि प्रशांत यांच्या प्रत्येकी 6 धावा. मोठा टार्गेट असल्यानंतर थोडा एक मानसिक दबाव, आणि हा दबाव खऱ्या अर्थानं विश्वी संघावरती दिसतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं एक्स्ट्राची 1 धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नवीन ओव्हर चालू झाला, हा पहिला बॉल झाला. 21 मापी असावी. 20 धाव या चेंडूवरती येतील. 4 धावा आल्यात. आता पूर्णपणे या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना, तर समर्थ कडू ही मॅच आपल्या हातामध्ये घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, कारण समर्थ कडू यांच्या हातामध्ये पोटेन्शियल आहे. कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांना देखील माहित आहे शेवटच्या बॉल पर्यंत जर आपण लढलो तर ही मॅच आपल्या बाजूने आपण झुकवू शकतो. कित्येक वर्ष आज समर्थ कडू यांनी ग्रामीण क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, खेळ करत असताना विश्वी गावाचं नेतृत्व केलं. किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली, आणि तेच आज समर्थ कडू द लेजंड ऑफ विश्वी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. वन शॉट ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना डीप कव्हर पॉइंटच्या वरून बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. जर विश्वी संघ हा जर मॅच जिंकतोय तर सन्माननीय विशाल पाटील यांच्या माध्यमातून विश्वी संघाला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. विश्वी संघ जर हा मॅच जिंकतोय तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक विशाल पाटील यांच्या माध्यमातून विश्वी टीम साठी असेल. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्डवरती 1 धाव ऍड होताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती लागली किती? 32 धावा. स्विच करायचं होता, फॉलो केलं गेलं समर्थ कडू यांना. गोलंदाजी करत असताना रोहित यांच्या माध्यमातून आणि अखेरीस हा डॉट बॉल आलाय. 73 मोठं टार्गेट आहे, आणि मोठं टार्गेट चेस करत असताना आज समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. 32 झाल्यात. आणखी एक लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आहेत. विकेटचं पतन. समर्थ कडू बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. नवीन बॅटर अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये.
धाव नाहीये. आता कुठंतरी टीम वेशवी संघ प्रयत्न मात्र अपुरे पडत असताना दिसतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं तिसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेलात तर धावफलकावरती धावा पाहतोय 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे बॉल 6 आणि जिंकण्यासाठी 41 धावा अशक्यप्राय असं लक्ष आपण पाहतोय. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. इथून जर धावा बनवण्यासाठी आपला प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. प्रामाणिक प्रयत्न जर आपण कराल तर रसिक प्रेक्षकांचं देखील मनोरंजन इथून या मैदानाच्या आतमधून होईल आणि आपला फॉर्म देखील आपल्याला पुन्हा मिळू शकतोय. परंतु शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात आता गोलंदाज कोणता वापरला जातोय. 6 बॉलने 41 धावा. रोहित मोकल शेवटच्या षटकात. शेवटचं षटक रोहित मोकल आलेत. 6 बॉल आणि 41 धावांचं उद्दिष्ट. आता स्विच हिट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. कनेक्शन झुललंय आणि बॉल जातो सीमारेषा पार. षटकार मारून आपण या हार आणि जीत यामधलं आपलं पराभवाचं अंतर कमी करू शकतोय आणि आपला फॉर्म आपल्या संघासाठी पुढच्या मॅचेससाठी देखील आपण आपल्या संघासाठी तयार करू शकतोय. यासाठी खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकात टीम विश्वी संघाला प्रयत्न करावे लागेल. तत्पूर्वी चला रामवाडी कॅप्टन आपण देखील हजर राहायचं आहे. या मॅच मधील विनिंग टीम टॉस करताना दिसेल आपल्या समोर. 3 षटकांची ती लढत सेकंड राऊंडची दुसरी लढत असेल. सकाळच्या सत्रात जर पाहायला गेला तर सकाळच्या सत्रात टीम मोठी जुई ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठी जुई लागोपाठचे 2 सामने जिंकलाय. पुढचा बॉल. आणखी एक स्विच करायचा प्रयत्न आपण पाहिला आणि हा बॉल देखील जाईल 4 धावांसाठी. चौकार. 4 धावा येतात. फलंदाजी करत असताना प्रतीक यांच्या बॅटमधून. प्रतीक यांचं देखील फॉर्म विश्वी संघासाठी येणं गरजेचं असणार आहे. 4 धावा धावसंख्येत बदल. आता येणारे 4 बॉल आणि 31 धावांची गरज असणार आहे. रोहित मोकल शेवटच्या षटकात गोलंदाजी करत असताना धावा जास्त असल्या कारणानं त्यांच्यावरती दडपण या षटकामध्ये नसणार आहे. यासाठी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्विच करायचा होता परंतु बन्नाट वेगानं टाकलेला. आता हा बॉल पाहायला गेल मेलाला फॉलो केलं गेलं. फलंदाज प्रतीक येना आणि अर्थातच जर पाहायला गेला तर हा डॉट बॉल येतो. शेवटचे षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचं षटक आपण पाहतोय. 3 बॉल शिल्लक 31 धावा. लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. एका धावेनं बदल फारसा नाही आहे स्कोर कार्ड वरती. मॅच मधील आता फक्त औपचारिकता आणि ही औपचारिकता कंप्लीट करत असताना दोन्ही टीम आपण पाहतोय. आणि गावदेवी साई एक मोठ्या विजयाकडे मार्गस्थान करत असताना या मॅच मध्ये 73 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या 72 धावा. संदेश गावंड असतील, संकेत मोकल असतील. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर प्रयत्न करतायत. आणखी एका विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. आणखी एक विकेट रोहित मोकल यांच्यासाठी आली. दीपेश बॅटर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल.
शेवटचा बॉल षटकार. शेवट गोड करत असताना हा षटकार आला, परंतु षटकार येत असताना बराचसा वेल झाला. चला टॉस साठी यायचा आहे टीम गावदेवी साई आणि रामवाडी. दुसऱ्या फेरीची दुसरी लढत असेल आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट फलंदाजी करत असताना 10 बॉल आणि 36 धावा संदेश गावंड प्लेअर ऑफ द मॅच. चला गावदेवी साई टॉस साठी देखील या. 3 षटकांची लढतीसाठी टॉस केला जाईल. टीम आहे रामवाडी. रामवाडी संघानं पहिल्या सत्रात पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये डॉमिनेट केलं होतं. तर टीम बलाढ्य असा श्रीराम बलवली संघ आणि आता या मॅच मध्ये गावदेवी साई संघानं डॉमिनेट